माझी गाडी रेड सिग्नलवर थांबली तेव्हा खूप सारे भिकारी माझ्या गाडीच्या शेजारी येऊन उभे राहिले. माझ्याकडून भीक मागू लागले. समोरच फुटपाथवर मळलेले कपडे घालून एक मुलगा हातामध्ये खेळणी घेऊन उभा होता. त्या उन्हात देखील तो अणवाणी पायाने उभा होता. सुकलेल्या ओठांवर जीभ फिरून त्याने त्याचे ओठ ओले केले होते. मी त्याच्या नजरेकडे लक्ष दिलं तेव्हा तो समोरच्या ज्यूसच्या दुकानाकडे पाहत होता. कदाचित त्याला तहान लागली होती. माझ्या गाडीच्या समोर उभे असलेले भिकारी माझ्याकडे भीक मागत होते, परंतु माहीत नाही का तो समोर फुटपाथवर उभा असलेला मुलगा माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेत होता. मी त्या भिकाऱ्यांना समोर डॅशबोर्डवर असलेले काही चिल्लर दिली. ते ती चिल्लर घेऊन निघून गेले. मी त्या मुलाला इशारा करून माझ्या गाडीच्या जवळ बोलावलं. तो लगेचच माझ्या गाडीजवळ आला. बोलू लागला, साहेब ही खेळणी घ्या, तुमच्या मुलांसाठी खूप खुश होतील. मी एक साधंसं हसू माझ्या चेहऱ्यावर आणलं. खिशातून 50 रुपयाची नोट काढली आणि म्हणालो, हे 50 रुपये घे आणि समोरच्या दुकानातून ज्यूसचा ग्लास पी. माझं ते बोलणं ऐकून तो हैराणीने माझ्याकडे पाहू लागला आणि बोलू लागला, नाही साहेब, तुमचे खूप आभार. मी म्हणालो, तुला ताण लागली आहे, जा जाऊन ज्यूस पी. परंतु त्याने ती 50ची नोट माझ्याकडून घेतली नाही. बोलू लागला, तुम्हाला जर खेळणी पाहिजे असतील तर घ्या. मी हसू लागलो आणि म्हणालो की माझी मुलं आता मोठी झाली आहेत, त्यांचं वय या खेळण्यासोबत खेळण्याचे नाही. हे ऐकून त्याच्या चेहऱ्यावर उदासपणा आला. चेहऱ्यावर असलेली ती आनंदाची लहर एकदमच फिकी पडली. तो बोलू लागला, साहेब, जर खेळणी घ्यायची नव्हती तर मला तुमच्याजवळ का बोलवलं? मी म्हणालो, ज्यूस पी, एवढ्या उन्हात उभा आहेस. बोलू लागला, माझ्या मेहनतीने कमवेल तेव्हा त्या कमाईतून पिणार, आणि तसंही तहान तर साध्या पाण्याने देखील भागतेच आहे. साहेब, यासाठी 50 रुपयाचा ज्यूस का पिऊ? बोलू लागला, साहेब, ही 50ची नोट माझ्या अजून खूप साऱ्या गरजा पूर्ण करू शकेल. असं बोलून तो तिथून निघून गेला. मी हैराण होतो की त्याने माझ्याकडून 50ची नोट का घेतली नाही. तो गरजू होता. जर त्याची इच्छा असती तर त्याने माझ्याकडून पैसे घेतले असते. ज्यूस नसता प्यायला, साधं पाणी प्यायला असतं तरी चाललं असतं, पण निदान हे पैसे तरी त्याच्या कामी आले असते. त्या मुलाने माहीत नाही का मला हैराण केलं होतं. रेड सिग्नल ग्रीन सिग्नलमध्ये बदलला, परंतु मी तिथेच उभा होतो. गाड्यांच्या त्या मोठ्या आवाजातील हॉर्नने मला भानावर आणलं. मी लगेचच गाडी सुरू केली आणि पुढे निघालो. घरी येऊन देखील माझं लक्ष त्या मुलाकडेच होतं. तेव्हा मी घरी येत होतो तेव्हा मला खूप भूक लागली होती. त्यामुळेच मी फोन करून माझ्या बायकोला सांगितलं होतं की जेवण तयार करून ठेव. त्यामुळे जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा डायरेक्ट टेबलवर जेवण तयार होतं. मी मुलांसोबत थोडं बोललो, हातपाय धुतले आणि टेबलवर येऊन बसलो. माझ्या बायकोने जेवणासोबत पकोडे देखील केले होते. लगेच थंड पाण्याचा ग्लास माझ्यासमोर ठेवला. जसा मी पाणी पिऊ लागलो त्या मुलाचा चेहरा माझ्यासमोर येऊ लागला. त्याचे ते सुकलेले ओठ, त्याचे ते अणवाणी पाय, परंतु चेहऱ्यावर एक इमानदारीची चमक. त्या मुलाने मला खूपच खुश केलं होतं. मला माहीत नाही का, परंतु मी अगदी आरामात जेवण करू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी माझी भेट त्या मुलासोबत पुन्हा झाली. या वेळेला काही तरुण मुलं त्याच्यासोबत भांडत होते आणि वाद घालत होते. मी गाडी एका साईडला लावली आणि गाडीतून खाली उतरलो. जेव्हा त्यांच्या जवळ गेलो तेव्हा ते तरुण त्या मुलाची कॉलर पकडून त्याला गदा गदा हलवत होते. तो बोलू लागला, मी सांगितलं तर आहे ना की मी कोणतीच चोरी केली नाही. ते तरुण मुलं बोलू लागले की तूच आमच्या जवळ उभा होतास, खरं खरं सांग, आमचा पॉकेट तू कुठे लपवला आहेस? मी त्या तरुणांजवळ गेलो. मी म्हणालो, लाज वाटत नाही? लहान मुलांना बघून त्यांच्यावर आरोप करताय? त्या तरुण मुलाने त्या मुलाच्या हातून खेळण्याची पिशवी देखील हिसकावून घेतली होती. बोलू लागले, तुम्हाला माहीत नाही का हा चोर आहे? हाच आमच्या अगदी शेजारी उभा होता आणि आता मी पाहिलं तर माझा पॉकेट गायब झालाय. तरुण खूपच रागात बोलत होता. मी म्हटलं, तू हे कसं बोलू शकतोस की या मुलाने तुझा पॉकेट चोरला आहे? बोलू लागला. तो माझ्या बाजूला उभा होता. तो मुलगा बोलू लागला, मी खरं बोलतोय, मी कोणतीच चोरी केली नाही. मला माहीत नाही ती यांचा पाकिट कुठे आहे. मी तर तसंही इथे नेहमीच उभा असतो. खेळणी विकण्यासाठी माझ्या आईने मला मेहनत करायला शिकवलं आहे, चोरी करायला नाही शिकवलं. मी स्वप्नात देखील कधीच कोणाचे पैसे चोरून माझ्याकडे ठेवू शकत नाही. चोरी करायची असती तर मी भीक मागत असतो. खेळणी घेऊन प्रत्येक गाडीजवळ जाऊन त्याला विकण्याचा प्रयत्न केला नसता. तरुण बोलू लागला, प्रत्येक चोर हे असंच बोलतो. कोणता असा चोर आहे जो स्वतः सांगतो की मी चोरी केली आहे? मी म्हणालो, किती पैसे होते तुझ्या पाकिटमध्ये?
तो तरुण बोलू लागला, आमच्या खिशामध्ये 2,000 रुपये होते. मी माझ्या खिशातून पैसे काढले तेव्हा तो मुलगा बोलू लागला, साहेब तुम्ही काय यांना पैसे देताय? मी सांगितले ना की मी यांचे कोणतेच पैसे चोरले नाहीत. यांना मला मारायचं आहे ना, मारू देत, परंतु मी चोर नाही. त्यामुळेच ती भरपाई भरण्याची तुम्हाला गरज नाही. सध्या तरी मी ते 2,000 रुपये देऊन ते प्रकरण तिथेच मिटवले होते. तो मुलगा बोलू लागला, तुम्ही चांगलं नाही केलं. आता बघा, काही दिवसानंतर हे पुन्हा माझ्यावर चोरीचा आरोप लावतील. हे लोक असेच आहेत, जाणून बुजून लहान मुलांना त्यांचा निशाणा बनवतात, जेणेकरून तुमच्यासारख्या साध्या मनाच्या लोकांना मूर्ख बनवून त्यांच्याकडून पैसे काढून घेऊ शकतील. मी म्हटले, जाऊ दे, अरे तू सांग, ही खेळणी तू मला किती रुपयाला देशील? तो बोलू लागला, साहेब तुम्ही तर सांगितलं होतं की तुमची मुलं मोठी झाली आहेत, तुम्ही माझ्या खेळण्याचं काय कराल? मी म्हटलं, एक खेळणी मला दे, माझ्या घरी एक कामवाली येते, तिच्या मुलाला देईल आणि बाकीचे माझ्याकडून तू गरीब मुलांमध्ये वाटून टाक. माझं बोलणं ऐकून तो काही वेळ मला पाहत बसला आणि मग खांदे उचकवून त्याने सगळी खेळणी मला दिली. ती 2,000ची होती. बोलू लागला, गरजवंत मुलांना खेळणी तुम्हीच वाटा, खुश होतील, तुम्हाला आशीर्वाद देतील. मी म्हटले, तू तर अगदी छान बोलतोस, ये बस गाडीत, तुला मी घरापर्यंत सोडतो. बोलू लागला, नको साहेब, देवाने 11 नंबरची बस दिली आहे, जाईन मी त्या बसने माझ्या घरी. त्याचं ते बोलणं मला हैराण करणार होतं. मी म्हटलं, म्हणजे काय अर्थ आहे 11 नंबरची बस? तो हसू लागला. मग स्वतःच्या दोन्ही पायांकडे पाहत बोलू लागला, देवाने 2 पाय दिले आहेत, त्यामुळे मी चालत जाईन आणि माझी वस्ती देखील इथून जवळच आहे, मी चालत तिथे जाईल. मी म्हटले की मला तुझ्या घरी जायचं आहे. तो बोलू लागला, का माझ्या घरी, का तुम्हाला जायचं आहे? मी म्हटले, असंच चहा पिण्याचे मन करत आहे. तुझ्या घरी नेऊन मला चहा नाही पाजणार? माझे बोलणे ऐकून तो बोलू लागला, साहेब आमचा चहा तुमच्या घशाखाली उतरणार नाही. आमच्या इथे फक्त पाण्यामध्ये चहाची पावडर टाकली जाते, दूध टाकले जात नाही, कारण की दूध खूप महाग झालं आहे, माहीत नाही का? त्याचं ते बोलणं माझ्या मनाला अगदी लागलं होतं. मी म्हटलं, मी देखील तेच पिणार, तू मला घेऊन तर चल. त्याला पाहून मला खूप काही आठवलं. मी खूप आग्रह केल्यानंतर देखील तो माझ्या गाडीत बसला नाही. नाईलाजाने मला त्याच्यासोबत चालत जावं लागलं. रस्त्यामध्ये मी त्याला विचारत राहिलो की त्याच्या घरामध्ये अजून कोण कोण आहेत. तो बोलू लागला, माझे वडील आहेत, परंतु जेव्हापासून त्यांना पॅरालिस अटॅक आला आहे ते अंथरुणावरच पडून असतात. लहान बहीण भाऊ आहेत, ते शाळेत जातात. मी म्हटले, तू शाळेत का नाही जात? तो बोलू लागला, साहेब जर मी शाळेत गेलो तर कमवेल कोण? तसंही मी आणि आई असे दोघेच आहोत, असे घरामध्ये कामावरून आणतात. मी खेळणी विकतो आणि माझी आई लोकांच्या घरामध्ये घरकाम करते. मी अगदी मनापासून त्या मुलाचं बोलणं ऐकत राहिलो. बोलण्या बोलण्यात त्याची वस्ती देखील आली होती. तिथे सर्वच घरं अगदी लहान लहान होती. खूप साऱ्या झोपड्या देखील बनलेल्या होत्या, तर कुठे पडद्यांनी घराचा दरवाजा बनवला होता. त्यामध्ये सर्वात शेवटी असलेल्या घरामध्ये तो मुलगा मला घेऊन जात होता. तेथे असे खूप सारे लोक होते ज्यांना मी रोजच्या रोज भीक मागताना पाहत होतो. ते कुबड्याच्या सहाय्याने तर कधी जमिनीवरून स्वतःला अगदी पसरवत माहीत नाही काय काय सांगून लोकांकडून पैसे जमा करत होते. परंतु आता तर ते अगदी व्यवस्थित त्यांच्या घराच्या बाहेर पलंग टाकून त्यांची कमाई मोजत होते. मला पाहताच स्वतःचे पैसे देखील लपवत होते. जणू काही मी त्यांच्यापासून ते पैसे हिसकावून घेणार आहे. मी त्या मुलांसोबत चालत चालत त्याच्या घरापर्यंत आलो. ते घर खूपच जुनं होतं आणि मातीचं घर होतं आणि फक्त एकच खोली होती. दरवाजा माझ्या उंचीपेक्षा खूपच लहान होती, त्यामुळे मला जरा वाकून घरामध्ये जावं लागलं. त्या खेळणी विकणाऱ्या मुलाने बाहेरूनच आवाज दिला, आई बघ तर आपल्या गरीब घरामध्ये कोण आलंय, पाहून तर तूच बेशुद्ध होशील. असं बोलून तो हसू लागला. मी जरा माझी मान खाली झुकूनच त्या घरामध्ये गेलो होतो. घरामध्ये गेल्यावर पाहिलं तर एका कोपऱ्यामध्ये जमिनीवर अंथरूण टाकून एक माणूस झोपला होता. मला पाहताच तो खूप हैराण झाला होता. कदाचित तो काहीतरी सांगू इच्छित होता, परंतु त्याला बोलता येत नव्हतं. मी जसं नमस्कार केला तेव्हा तो मला माझ्या नमस्काराचं उत्तर देऊ लागला. मग अशा प्रकारे दुसरीकडे नजर फिरवली. तिथे एका कोपऱ्यात जमिनीवर चूल मांडलेली होती, शेजारी लाकडं पडलेली होती आणि सोबतच जेवणाची काही भांडी पडलेली होती. खोलीला अगदी व्यवस्थित सेट केलं होतं.
तिथे कोणत्याच प्रकारची घाण नव्हती. सर्व काही अगदी व्यवस्थित आणि साफसूफ अगदी स्वच्छ वाटत होतं. आणि ते दृश्य पाहून तर मला त्या मुलावर आणि त्याच्या आईचा अभिमान वाटत होता. मी विचार करत होतो की नक्कीच याचं घर देखील एकदमच गरीब आणि भिकाऱ्यासारखं अस्वच्छ असेल असं मला वाटत होतं. परंतु तिथे तर अजिबात तसं नव्हतं. त्याने एका बाजूला गादी अंथरून माझ्यासाठी जागा बनवली आणि बोलू लागला, साहेब जर तुम्हाला ठीक वाटत असेल तर तुम्ही इथे बसा, नाहीतर तुमची मर्जी. आमच्या या गरीब घरामध्ये बसण्यासाठी नाही स्टायलिश सोफा आहे, नाही कोणती खुर्ची. आम्ही तर जमिनीवरच गादी टाकून बसतो. जर एखादा मोठे पाहुणे दूरवरून आले तर आम्ही या गादीवर त्यांना बसवतो. मी त्या साध्या मुलाला पाहिले, कारण की जो एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे गप्पा गोष्टी करत होता. मी हसत त्याच्या केसावरून हात फिरवला आणि मग तिथेच त्या गादीवर हाताची घडी घालून बसलो. तेवढ्यात त्याची आई तिथे आली. त्याच्या आईच्या पायातील चप्पल तुटलेली होती. अजूनही ती त्या घरापासून लांबत होती. तेव्हा मला तिच्या घासत असलेल्या पायांचा आवाज आला. तो लगेच जाऊन बोलू लागला, आई आलीस? तेव्हा एक बाई घरात आली. तिची चप्पल तुटलेली होती. एखाद्या ताऱ्याने तिने ती चप्पल जोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मला तिच्या झोपडीमध्ये बसलेल्या पाहून अगदीच ती हैराण झाली. बोलू लागली, ए छोटू, झोपडीमध्ये कोणत्या साहेबानं बसवलेस? आपल्या या गरीब घरामध्ये हा कोण आलाय? कोणी टॅक्स वसुली करणारा साहेब तर नाही आणला ना तू? कोणाची चोरीमारी केलीच तर नाही ना? आई तर खूपच घाबरली होती. परंतु दुसऱ्या क्षणी तिचा मुलगा तिच्या कानामध्ये काहीतरी बोलू लागला. तेव्हा ती थोडी निर्धास्त झाली. नमस्कार करून थोडं अंथरुणावर बसली. तो मुलगा, त्याचं नाव छोटू होतं, बोलू लागला, आई पाहुणे आले आहेत, त्यांच्यासाठी चहा बनव. बोलत होते की आमच्या घरातला चहा पिऊन जातील. इतकं बोलल्यानंतर ती बाई जरा गडबडली. मग तिच्या पदरामध्ये असलेले पैसे काढून बोलू लागली, जा छोटू, दूध घेऊन ये, तुझ्या साहेबांना चहा बनवून देते. परंतु मी लगेचच नकार दिला की नाही नाही, या सगळ्यांची अजिबात गरज नाही. तुम्ही तुमच्यासाठी जसा चहा बनवता मला देखील तसा चहा बनवून द्या. तेव्हा ती बाई थोडी जरा गडबडलीच, परंतु त्यानंतर एका साईडला असलेली चूल पेटवायला बसली आणि मग चहा बनवला. छोटू तिच्या वडिलांजवळ बसून त्यांचे पाय दाबत होता आणि मला त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगू लागला. बोलू लागला, आम्ही सुरुवातीपासून इथे राहत नव्हतो, तर माझ्या वडिलांच्या मोठ्या भावाने आमच्यावर खूपच अन्याय केला आहे. आमचं देखील स्वतःचं घर होतं. आम्ही सर्वांसोबत एकत्र. मित्रांनो, याच्या पुढील कथा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर ऐकायला मिळेल. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.